कुठे होतीस तू? केव्हापासून फोन करतोय मी. माहेरी गेली की वेडीच होतेस तू. खूप वेळाने मोहिनीने फोन उचलला तेव्हा अमित रागावून म्हणाला, ओहो, तो मोबाईल कुठेतरी असतो आणि मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. आणि सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला. बरं, ते जाऊ देत. फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काही विशेष? मोहिनीने त्याच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं. म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही. तुझी अन मुलांची चौकशी काय नाही करू शकत, तेवढाही हक्क नाही मला. बरोबर आहे, आता त्यांच्यावर आजी आजोबा मामा मामींचा हक्क आहे ना. मोहिनीवर भडकलाच अमित. त्याला वाटलं होतं की मोहिनी त्याच्या रागावर सॉरी म्हणेल, प्रेमाने बोलेल. इकडे मोहिनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वातंत्र्य हवं असायचं. तुम्ही भांडायला फोन केला आहे का? असं असेल तर मला बोलायचंच नाही आहे. एक तर इथं इतकी माणसं आहेत, काय काय चाललंय, त्यातच निशाला जरा. बोलता बोलता तिनं जीभ चावली. काय झालं निशाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीण भावंडात रमली असशील, तिला बरं नाही आहे तर तुमचं परतीचं तिकीट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाही आहे आणि तू इकडे तिकडे भटकतेस. बेजबाबदारपणाचा कळसच आहे. इतकं दुर्लक्ष. साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. अमितनंही रुद्रावतार धारण केला. अहो, थोडं अंग तापलंय तिचं, पण आता ती बरी आहे. अन हे बघा, मला धमकी देऊ नका. 10 दिवसांसाठी आले तर पूर्ण 10 दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो तेव्हा तिथं 12-12 तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीतच असते. तुमच्या तालावर नाचते तेव्हा नाही काही वाटत. पण 10 दिवस माहेरी आले तर लगेच तमाशे सुरू करता. मोहिनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं, पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं. असं मी तमाशे करतो? फारच जोर चढतो तुला तिथं गेल्यावर. आता तिथंच राहा, इथं परत यायची गरज नाही. 10 दिवस काय, आता वर्षभर राहा. खबरदार इथं परत आलीस तर. संतापून ओरडत तिला पुढे बोलू न देता त्यानं फोन कट केला. मोहिनीनंही मोबाईल आदळला आणि सोफ्यावर बसून ती रडायला लागली. तिची आई तिथं बसली होती, सगळं ऐकलं होतं. तिनं म्हटलं, अगं बाळी, तो कसं काय चाललंय ते विचारायला फोन करत होता. उशिरा फोन उचलल्यामुळे रागावला होता. तर तू अशा वेळी सबुरीनं घ्यायचंस, सॉरी म्हणायचंस, मग तोही निवळला असता. जाऊ दे, आता रडू नकोस. उद्यापर्यंत त्याचाही राग जाईल. मोहिनीला आणखीनच रडायला आलं. आई, अगं, फक्त 10 दिवसांसाठी माहेरी पाठवतात. इथं मी आनंदात असते ते बघवत नाही त्यांना. नवरे असे का गं असतात? खरं तर त्यांना आमची खूप आठवण येते. मी नसल्याने त्यांना त्रासही होतोय. पण अशा वेळी प्रेमाने बोलायचं, मोकळ्या मनानं कबूल करायचं, तर ते राहिलं बाजूला. आमच्यावरच संतापायचं, ओरडायचं, माझ्याशी संबंधित सगळ्यांशी वैर धरायचं, त्यांना नावं ठेवायची. ही काय पद्धत झाली? अगं पोरी, नवरे असेच असतात. बायकोवर प्रेम तर असतं, पण आपला हक्क त्यांना अधिक मोलाचा वाटत असतो. बायको माहेरी आली की त्यांना वाटतं आपला तिच्यावरचा हक्क कमी झालाय. त्यामुळे मनातल्या मनात संतापतात, कुढतात आणि बायकोने जरा काही शब्द वावगा उच्चारला तर त्यांचा अहंकार लगेच फणा काढतो आणि मग उगीचच भांडण होतं. तुझे बाबा पण असेच करायचे. मोहिनीला जवळ घेत थोपटत आईनं म्हटलं. पण आई, स्त्रीला असं 2 भागात का वाटतात हे पुरुष? मी सासरची आहे आणि माहेरचीही आहे. माहेरी आले तर लगेच सासरची, तिथल्या माणसांची उपेक्षा केली असं थोडंच असतं. ही दोन्हीकडची असण्याची ओझं आम्हालाच का सहन करावं लागतं? मोहिनीचा हा प्रश्न फक्त आईलाच नाही तर संपूर्ण समाजालाच विचारत होती जणू. आईनं तिला जवळ घेत समजावण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, अगं, पुरुषाचा अहंकार आणि त्याचं सासर म्हणजे बायकोचं माहेर यात 36चा आकडा असतो. मोहिनी बाळे, पुरुष असेच असतात. तो त्यांचा स्वभाव आहे. काही जन्मजात
काही पुरुषी समाजानं जोपासलेला स्त्रीला 2 भागात वाटायचं हेच काम असतं. एक भाग माहेरचा, एक भाग सासरचा. जसे 2 अर्धगोल एकत्र आल्यावर एक गोल पूर्ण होतो, तसेच हे 2 अर्धगोल एकत्र आले की स्त्रीही पूर्ण होते. 2 अर्धगोल, एक पूर्ण गोल, पूर्णत्व. मोहिनी गप्प बसून सर्व ऐकत होती. तिला काही कळत होतं, काही तिला कळून घ्यायचं नव्हतं. फक्त आहे ते सत्य आहे हेच तिला जाणवलं होतं. तर मित्रांनो, कशी होती कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.